नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बी.एड महाविद्यालयातील बी.एडच्या फर्स्ट सेमिस्टरला जो लर्निंग अँड टीचिंग नावाचा इलेक्टिव्ह विषय आहे त्या विषयाची क्वेश्चन बँक पाहणार आहोत. मी प्राध्यापक एम.आर. जोशी, एम.ए. मेडसेट, श्री शारदाभाऊ शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया लर्निंग अँड टीचिंग अध्ययन आणि अध्यापन ह्या विषयाची क्वेश्चन बँक. याच्यामध्ये सुरुवातीला टिपा दिलेल्या आहेत. टिपांचा प्रश्न तुम्हाला येतो तर टिपा काय काय आहेत पहा. राईट शॉर्ट नोट्स ऑन, थोडक्यात टिपा लिहा. जसं आता संकल्पना निर्मितीचे टप्पे, स्टेप्स ऑफ कन्सेप्ट फॉर्मेशन, अध्ययनाची वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लर्निंग, विस्मरणाची कारणे, कॉजेस ऑफ फॉरगेटिंग, कल्पनांचे प्रकार, टाईप्स ऑफ इमॅजिनेशन. थोड्या झूम करून पहा. त्याच्यानंतर शैक्षणिक मानसशास्त्राचे उपयोग, युजेस ऑफ एज्युकेशनल सायकोलॉजी, भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स, बुद्धिमत्तेच्या मापन कसोट्या, मेजरमेंट टेस्ट ऑफ इंटेलिजन्स, 8वी टिपे बुद्धिमत्तेची बहुघटक उपपत्ती, मल्टीफॅक्टर थेअरी ऑफ इंटेलिजन्स. त्याच्यानंतर 9वी टिप आहे संवेदना, सेन्सेशन्स, कुमारावस्थेतील समस्या, प्रॉब्लेम्स ऑफ ॲडोलसन्स, विचार प्रक्रियेचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ थिंकिंग प्रोसेस, अध्ययन संक्रमणाचे प्रकार, टाईप्स ऑफ ट्रान्सफर ऑफ लर्निंग, स्मरणाचे घटक, फॅक्टर्स ऑफ मेमरी. त्याच्यानंतर संवेदना आणि अबोध, सेन्सेशन अँड परसेप्शन. 15वी टिप आहे आत्मनिरीक्षण पद्धती, इंट्रोस्पेक्शन मेथड. त्याच्यानंतर प्रेरणा, मोटिवेशन, निरीक्षण पद्धती, ऑब्झर्वेशन मेथड, बुद्धिगुणांक, इंटेलिजंट टेस्ट, विस्मरणाची कारणे, कॉजेस ऑफ फॉरगेटिंग. त्याच्यानंतर अध्ययन संक्रमणाचे प्रकार हा रिपीट झालेला आहे. याच्याऐवजी प्रयोगशाळा पद्धत, लॅबोरेटरी मेथड हे घ्या. प्रयोगशाळा पद्धती, लॅबोरेटरी मेथड, जी की मानसशास्त्राच्या अभ्यासाची पद्धती आहे, ही सुद्धा महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर व्यक्ती अभ्यास पद्धती, केस स्टडी, अवबोधाचा अर्थ आणि स्वरूप, मिनिंग अँड नेचर ऑफ परसेप्शन, अध्यापनावर परिणाम करणारे घटक, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन टीचिंग, स्किनरची अध्ययन उपपत्ती, स्किनर्स थेअरी ऑफ लर्निंग. 25वी टिपे कल्पनेचा अर्थ आणि प्रकार, मिनिंग ऑफ इमॅजिनेशन अँड इट्स टाईप्स, अध्ययनाचा प्रकार, मिनिंग ऑफ लर्निंग, प्रेरणांचे प्रकार, टाईप्स ऑफ मोटिवेशन, कुमारावस्थेची वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲडोलसन्स स्टेज, कुमारावस्थेच्या समस्या, प्रॉब्लेम्स ऑफ ॲडोलसन्स स्टेज. आणि 30वी टिपे सांघिक अध्यापन, ज्याला आपण टीम टीचिंग असं म्हणतो. तर याच्यामध्ये कुमारावस्थेची वैशिष्ट्ये ही महत्त्वाची टीप आहे. त्याच्यानंतर संवेदना, अवबोध याच्यावरची सुद्धा टीप महत्त्वाची. स्मरणाचे घटक, विस्मरणाची कारणे, त्याच्यानंतर प्रयोगशाळे पद्धती, व्यक्ती अभ्यास पद्धती, इंट्रोस्पेक्शन किंवा आत्मनिरीक्षण पद्धती, ह्या सगळ्या महत्त्वाच्या टिपा आहेत. त्याच्यानंतर लॉंग क्वेश्चन असेल 15 मार्कासाठीचा, त्याला आपण दीर्घोत्तरी वा निबंध वजा प्रश्न म्हणतो. कोणकोणते प्रश्न त्या ठिकाणी आहेत ते पाहूया. पहिला प्रश्न आहे अध्ययन म्हणजे काय, अध्ययनावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. व्हॉट इज लर्निंग, एक्सप्लेन फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन लर्निंग. बुद्धिमत्ता म्हणजे काय, स्पिअरमनची द्विघटक उपपत्ती स्पष्ट करा. व्हॉट इज इंटेलिजन्स, एक्सप्लेन स्पिअरमॅन्स टू फॅक्टर थेअरी. विस्मरण म्हणजे काय, विस्मरणाच्या कारणांची चर्चा करा. व्हॉट इज फॉरगेटिंग, एक्सप्लेन द कॉजेस ऑफ फॉरगेटिंग. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे कल्पना म्हणजे काय, कल्पनेचे प्रकार सुधारण सविस्तर लिहा. व्हॉट इज इमॅजिनेशन, राईट इन डिटेल इट्स टाईप्स विथ सुटेबल एक्झाम्पल्स. संवेदना आणि अवबोधाचा अर्थ सांगून दोघांमधील फरक स्पष्ट करा. स्टेट द मिनिंग ऑफ सेन्सेशन अँड परसेप्शन अँड डिफरन्स बिटवीन देम. त्याच्यानंतर 6वा स्मरणाची संकल्पना सांगून स्मरणाचे घटक सविस्तर स्पष्ट करा. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ मेमरी, राईट इन डिटेल्स द फॅक्टर्स ऑफ मेमरी. त्याच्यानंतर 7वा प्रश्न आहे शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे काय, शैक्षणिक मानसशास्त्राचे स्वरूप व व्याप्ती विशद करा. व्हॉट इज एज्युकेशनल सायकोलॉजी, स्टेट द नेचर अँड स्कोप ऑफ एज्युकेशनल सायकोलॉजी. 8वा प्रश्न आहे साधक अभिसंधान उपपत्ती म्हणजे काय, प्रयोगासहित थोडक्यात स्पष्ट करून शैक्षणिक महत्त्व लिहा. व्हॉट इज थेअरी ऑफ कंडिशनिंग ऑफ लर्निंग, एक्सप्लेन इट ब्रीफली विथ एक्सपेरिमेंट अँड राईट डाऊन इट्स एज्युकेशनल इम्पॉर्टन्स. 9वी टिप आहे ही महत्त्वाची. आपला 9वा प्रश्न आहे अध्ययन संक्रमण म्हणजे काय, अध्ययन संक्रमणाचे प्रकार स्पष्ट करा. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. व्हॉट इज ट्रान्सफर ऑफ लर्निंग, एक्सप्लेन टाईप्स ऑफ ट्रान्सफर ऑफ लर्निंग. त्याच्यानंतर बुद्धिमत्तेचे घटक सांगून, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. बुद्धिमत्तेचे स्वरूप सांगून थर्स्टनची अनेक घटक उपपत्ती स्पष्ट करा. स्टेट द नेचर ऑफ इंटेलिजन्स, एक्सप्लेन थर्स्टन्स मल्टीफॅक्टर थेअरी. त्याच्यानंतर अध्ययन म्हणजे काय, प्रयत्न प्रमाण उपपत्तीचे स्वरूप व शैक्षणिक महत्त्व स्पष्ट करा. हाही प्रश्न येऊन गेलेला आहे. व्हॉट इज लर्निंग, एक्सप्लेन द नेचर ऑफ द ट्रायल अँड एरर मेथड
अँड इट्स एज्युकेशनल इम्पॉर्टन्स. त्याच्यानंतर 12वा प्रश्न आहे, बुद्धिमत्ता म्हणजे काय? बुद्धिमत्ता मापनाच्या विविध कसोट्या स्पष्ट करा. व्हॉट इज इंटेलिजन्स? एक्सप्लेन व्हेरियस मेजरिंग टेस्ट ऑफ इंटेलिजन्स. 13वा प्रश्न हा सुद्धा महत्त्वाचा. विचार म्हणजे काय? विचारांचे प्रकार सांगून विचार प्रक्रियेचे महत्त्व लिहा. व्हॉट इज मीन बाय थिंकिंग? स्टेट द टाइप्स ऑफ थिंकिंग अँड राईट डाऊन इट्स इम्पॉर्टन्स. हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. संकल्पना म्हणजे काय? संकल्पना निर्मितीतील पायऱ्या स्पष्ट करा. व्हॉट इज कन्सेप्ट? एक्सप्लेन द स्टेप्स इन कन्सेप्ट फॉर्मेशन. त्याच्यानंतर 15वा प्रश्न आहे, संवेदना आणि अवबोध यातील फरक स्पष्ट करा आणि संकल्पना निर्मितीच्या प्रक्रियेचे वर्णन करा. डिफरन्शिएट बिटवीन सेन्सेशन अँड परसेप्शन अँड डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ कन्सेप्ट फॉर्मेशन. 16वा प्रश्न आहे, अवधान म्हणजे काय? अवधानांचे प्रकार स्पष्ट करा. व्हॉट इज अटेन्शन? एक्सप्लेन द टाइप्स ऑफ अटेन्शन. 17वा प्रश्न आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, अध्ययन म्हणजे काय? अध्ययनावर परिणाम करणाऱ्या घटकांची सविस्तर चर्चा करा. व्हॉट इज मीन बाय लर्निंग? डिस्कस इन डिटेल द फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन लर्निंग. त्याच्यानंतर 18वा प्रश्न आहे, अध्ययन म्हणजे काय? गॅगनेची अध्ययनाशी संबंधित उपपत्ती स्पष्ट करा. पुन्हा एकदा प्रश्न वाचतो, अध्ययन म्हणजे काय? गॅगनेची अध्ययनाशी संबंधित उपपत्ती स्पष्ट करा. व्हॉट इज लर्निंग? एक्सप्लेन द गॅगनेस थेरी रिलेटेड टू लर्निंग. 19वा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे, कुमारावस्थेची वैशिष्ट्ये सांगून कुमारावस्थेतील समस्यांची चर्चा करा. स्टेट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲडोलसन्स स्टेज अँड डिस्कस द प्रॉब्लेम्स ऑफ ॲडोलसन्स स्टेज. 20वा प्रश्न महत्त्वाचा आहे, प्रेरणा म्हणजे काय? प्रेरणेचे विविध प्रकार स्पष्ट करा. व्हॉट इज मीन बाय मोटिवेशन? एक्सप्लेन द व्हेरियस टाइप्स ऑफ मोटिवेशन. त्याच्यानंतर 21वा प्रश्न आहे, अध्ययन म्हणजे काय? पॅव्लॉवची अध्ययनविषयक उपपत्ती स्पष्ट करून शैक्षणिक महत्त्व स्पष्ट करा. व्हॉट इज लर्निंग? एक्सप्लेन द पॅव्लॉव्स थेरी ऑफ लर्निंग अँड इट्स एज्युकेशनल इम्पॉर्टन्स. त्याच्यानंतर 22वा प्रश्न आहे, कुमारावस्थेची संकल्पना स्पष्ट करा. कुमारावस्थेतील विविध समस्यांची विस्ताराने चर्चा करा. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ ॲडोलसन्स स्टेज. डिस्कस इन डिटेल द प्रॉब्लेम्स ऑफ ॲडोलसन्स स्टेज. हा महत्त्वाचा प्रश्न आहे, कुमारावस्थेच्या समस्या विचारू शकतात. त्याच्यानंतर कल्पनेचा प्रश्नसुद्धा महत्त्व आहे. 23वा प्रश्न, कल्पना म्हणजे काय? कल्पनेच्या विविध प्रकारांची चर्चा करा. व्हॉट इज मीन बाय इमॅजिनेशन? डिस्कस व्हेरियस टाइप्स ऑफ इमॅजिनेशन. 24वा प्रश्न आहे, शैक्षणिक मानसशास्त्राच्या अभ्यासाच्या विविध पद्धती थोडक्यात स्पष्ट करा. व्हेरी इम्पॉर्टंट. एक्सप्लेन ब्रीफली द व्हेरियस मेथड्स ऑफ स्टडी ऑफ एज्युकेशनल सायकोलॉजी. त्याच्यानंतर 25वा प्रश्न, अध्ययनावर परिणाम करणारे घटक कोणते? स्किनरची अध्ययनविषयक उपपत्ती स्पष्ट करा. व्हॉट आर द फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन लर्निंग? एक्सप्लेन द स्किनर्स थेरी ऑफ लर्निंग. हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला मी क्यूबी दिलेली आहे, त्याच्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती तुम्ही लिहा, पुस्तके वगैरे पहा, संदर्भ पुस्तके, आणि त्या प्रश्नांची उत्तरं सविस्तर लिहा. टिपाचा प्रश्न 1 ते 1.5 पेज लिहिणं गरजेचं आहे आणि निबंध वजा किंवा दीर्घोत्तरी प्रश्न हा 3 ते 3.5 पेजेस, 2.5 ते 3.5 पेजेस लिहिणं गरजेचं आहे. तुमच्या प्राध्यापकांना दाखवा, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि परीक्षेची चांगली तयारी करा. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. थँक्यू. सबस्क्राईब करा, शेअर करा.